त्या बाहेर काढण्याचं काम सुरू केलेलं आहे। त्याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य विठ्ठल भक्तांसाठी ही मोठी बातमी म्हणावी लागेल की पंढरपुरामध्ये आपण वर्षानुवर्ष ज्या मंदिरामध्ये जातो, विठुरायाचं रुक्मिणी मातेचं दर्शन घेतो, त्या विठुरायाच्या गाभाऱ्याचं जे मूळ रूप समोर आलं त्यामध्ये हनुमान दरवाजाच्या खाली एक तळघर सापडलं। या तळघरामध्ये एक माणूस एका वेळी जाईल इतकाच प्रवेश करता येईल इतकीच ही जागा आहे। या तळघरामध्ये एका वेळी एक माणूस प्रवेश करू शकतोय आणि पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तळघरामध्ये जाऊन तर या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। पुरातत्व विभागाचे प्रतिनिधी गोरक्ष देगलूरकर आपल्या सोबत जोडले गेलेत। सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे काही तळघर सापडलं त्याबद्दल काय माहिती द्याल? नाही, त्याची एक तर मला काही कल्पना नाही आणि त्यात ज्या मूर्ती आहेत असं कळतंय। माझ्याकडे आता काही फोटोही आलेत मूर्तीचे फोटो आले। तिथं किती मूर्ती सापडल्या ते मला माहिती नाही, एक गोष्ट। आणि दुसरी, ती मूर्ती नीट पाहिल्याशिवाय, स्पष्ट पाहिल्याशिवाय मी काही सांगू शकत नाही, कारण हा नाजूक विषय असतो। त्याच्यामध्ये त्याच्यावर बोलणं हे न सगळी माहिती घेता बोलणं बरोबर नाही असं माझं मत आहे। बरं, माहितीसाठी की एक काळ्या पाषाणातली एक मूर्ती दिसतीये, चतुर्भुज मूर्ती आहे, एक 4 ते 5 फुटांपर्यंत ही मूर्ती असेल, जी आता सगळ्यांनी मिळून बाहेर काढलेली आहे। बाकी सुद्धा काही छोट्या मोठ्या वस्तू सापडलेल्या आहेत, अजूनही काम सुरू आहे। तर हे कोणत्या काळातलं असावं? हा आतापर्यंत हे तळघर सापडलेलं नव्हतं, ते आता सापडलंय, काय त्याबद्दल तुमचा अंदाज असू शकतो? कोणत्या काळातलं असू शकतं? नाही, मूर्ती नीट पाहिल्याशिवाय मला नाही सांगता येणार। त्याच्यावरचे दागिने पाहायला लागतात, वस्त्र पाहायला लागतात। 4 हात आहेत असं तुम्ही म्हणता, तेव्हा 4 हातात लांछनं कोणती आहेत, शंख चक्र गदा पद्म आहे का, या सगळ्या गोष्टीची खात्री झाल्याशिवाय मला मूर्तीचा काळ नाही सांगता येणार। विष्णूची मूर्ती आहे हे स्पष्ट आहे, कारण शंख आहे म्हणता तुम्ही, चक्र आहे म्हणता, पण बाकीची जे लांछनं आहेत, गदा पद्म, ते आहेत का हातात? या सगळ्या गोष्टीची खात्री असल्याशिवाय, कारण विषय नाजूक असतो, लगेच 4 लोकांपर्यंत तो गेला की तीच गोष्ट लावून धरतात लोक, तसं होऊ नये म्हणून मला स्पष्ट फोटो माझ्याकडे आले तर मी सांगू शकतो। व्हॉट्सअपवर आले तरी हरकत नाही, पण मूर्ती स्वच्छ करून मला चांगला फोटो पाठवला तर मी सांगू शकतो। बरं, नक्कीच नक्कीच या मूर्तीबद्दल आपण माहिती घेऊ। काही नाणी सुद्धा आढळलेली आहेत की जी आता वापरामध्ये नाहीत, पुरातन अशी नाणी सांगितली जात आहेत, मात्र ही नाणी नेमकी कसली आहेत याचा सुद्धा शोध लावावा लागेल, पण अशी ही नाणी सुद्धा सापडलेली आहेत। देगलूरकर होते आपल्या सोबत, जे म्हणतात की नक्कीच ही मूर्ती बघितल्याच्या नंतर त्याचं विश्लेषण केलं जाईल। मात्र आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे विठ्ठल मंदिर तळघरातून ज्या काही मूर्ती सापडलेल्या आहेत, तर हीच आहे का विठ्ठलाची खरी मूर्ती, असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। कारण ही जी काही मूर्ती सापडलेली आहे ती विठ्ठलाची मूर्ती आहे का आणखी कशाची आहे या संदर्भात माहिती मिळेलच, मात्र जी मूर्ती सापडली आहे तीच विठ्ठलाची खरी मूर्ती आहे का अशी देखील चर्चा आहे। तळघरातल्या या मूर्ती संदर्भात चर्चा आहे, कारण एक 4 ते 5 फुटांची साधारण मूर्ती ही विठ्ठल मंदिर तळघरातून सापडलेली आहे। पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्वतः या तळघरामध्ये उतरून ही मूर्ती बाहेर काढली आहे। कमरेवरती हात घेतलेले दिसत आहेत आणि चतुर्भुज अशी ही मूर्ती आहे, मात्र हीच का विठ्ठलाची खरी मूर्ती या संदर्भात आता चर्चा सुरू झालेली आहे।